अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू होतं ते आता सध्या तरी थांबलेलं आहे. पण या संपूर्ण युद्धाच्या काळामध्ये इराणनं अमेरिकेला एक गोष्ट अशी दाखवून दिली की ज्याच्याशिवाय हे युद्ध कंटिन्यू करता येणं अमेरिकेला देखील अशक्य झालं, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. कारण सुरुवातीला अमेरिका रिजिम चेंज करणार, इराणमधलं सरकार बदलणार, त्याचबरोबर न्यूक्लिअर जे काही बॉम्ब वगैरे असतील ते सगळे आम्ही काढून घेणार, अनेक उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेली होती. पण इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती बंद केली आणि त्या एका सामुद्रधुनीच्या मार्फत संपूर्ण जगाला वेठीस धरलं, ज्याचा परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रेशर क्रिएट झालं आणि शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना सीज फायरसाठी याचना करावी लागली. इतकी वाईट वेळ अमेरिकेवर आली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना लक्षात आलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं महत्त्व. त्याचबरोबर त्यांच्या लक्षात आलं जगात ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्यापार होतो त्या व्यापाराचे जे चोक पॉइंट्स असतात, ज्या ठिकाणाहून व्यापार होऊ शकतो, अशा गोष्टींच्यावर आपला कंट्रोल असणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनेच मग अमेरिकेची नजर गेली ती मलाक्काच्या स्ट्रेटवरती, म्हणजे मलाक्काच्या सामुद्रधुनीवरती. आणि त्यामुळं आता अमेरिकेनं मलाक्काची सामुद्रधुनी आपल्या कंट्रोलमध्ये आणायचे प्रयत्न चालू केलेले आहेत. त्या दृष्टीनं काही पावलं अमेरिकेने टाकायला सुरुवात केलेली आहे. पण या गोष्टीचा फटका दुसऱ्या कुणाला बसणार नसून तो भारताला आणि चीनला सर्वात जास्त बसणार आहे. कारण हे दोन देश या सामुद्रधुनीचा वापर सर्वात जास्त करतात. याशिवाय भारताला सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील याचा तोटा होऊ शकतो. नेमकं काय काय भारतावर परिणाम होऊ शकतो आणि अमेरिकेनं जर ही डील, जी आता ऑलरेडी झालेलीच आहे पण याच्यामध्ये आणखी काही कलमं जर समाविष्ट केली गेली तर कशी अमेरिकेनं एका तीरमध्ये भारत आणि चीन दोघांची देखील शिकार केली आहे, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण युद्धाचा एक खेळखंडोबा करून ठेवलाय. त्यामुळे या युद्धाची नेमकी आत्ताची पोझिशन काय आहे हे सांगणं कुणाला देखील अत्यंत क्लिष्ट होऊन बसलंय. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्यांनी काल ओपन करणार, म्हणजे आपल्या बाजूने ओपन करणार असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं आपण सोडून देऊया. दुसऱ्या बाजूला झालंय काय तर अमेरिकेने स्ट्रेट ऑफ मलाक्कावरती नजर टाकलेली आहे. आता स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणजे काय आहे, कुठं आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो अमेरिकेचे जे डिफेन्स सेक्रेटरी आहेत म्हणजेच पीट हेग्सेथ, ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हे इराण युद्ध करायला लावलं असं ट्रम्प स्वतः सांगतात. हे पीट हेग्सेथ आणि इंडोनेशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांचं नाव आहे जाफरी शमसुद्दीन, यांच्यामध्ये अमेरिकेमध्ये 2 दिवसापूर्वी भेट झाली. या भेटीत असं ठरलं की इंडोनेशिया आणि अमेरिका या दोन देशांच्या मध्ये एक डिफेन्स कोऑपरेशन पार्टनरशिपचा एक डील केली जाईल. या डीलनुसार अमेरिका इंडोनेशियाला त्यांच्या सिक्युरिटीसाठी मदत करेल आणि इतर ठिकाणी देखील मदत करेल. ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असेल. या डिफेन्स डील अंतर्गत कदाचित येणाऱ्या काळात अमेरिका आपले मिलिटरी बेसेस इंडोनेशियामध्ये स्थापन करेल, काही एअर बेसेस तयार करू शकतो. याच्याशिवाय इतर काही छोट्या मोठ्या कारणासाठी अमेरिकन मिलिटरी देखील इंडोनेशियामध्ये राहू शकते. यापैकी काही गोष्टींच्यावरती अजून चर्चा चालू असली आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी अजून व्हायला वेळ असला तरी डील मात्र झालेली आहे, एवढं या ठिकाणी पक्का आहे. आता इंडोनेशिया हा तसं म्हटलं तर एक नॉन अलाइन्ड देश आहे, म्हणजे जो कुठल्याही राष्ट्राबरोबर जात नाही किंवा अमेरिका किंवा रशिया यांच्याबरोबर कुठल्याही एका कॅम्पमध्ये राहत नाही असा एक देश आहे. पण तरी देखील या एशियन कंट्रीजपैकी काही देशांच्यावरती अमेरिका अशा पद्धतीचा करार करून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते हे दिसतंय. आता स्ट्रेट ऑफ मलाक्का कुठं आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश आहे. भारताच्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबारची बेटं आहेत. सुरुवातीला वरच्या बाजूला अंदमान आहे, खालच्या बाजूला निकोबार आहेत. आणि या निकोबार पासून जर दक्षिणेला बघितलं तर तिकडं आपल्याला इंडोनेशिया देश दिसतो. आता या इंडोनेशिया आणि इंडोनेशियाच्या वरच्या बाजूला म्हणण्यापेक्षा इंडोनेशियाच्या पूर्वेच्या बाजूला मलेशिया देश आहे. या दोन देशांच्या मधून एक चिंचोळी पट्टी गेलेली आहे. ही चिंचोळी पट्टी समुद्राची, म्हणजे थोडक्यात हा समुद्र चिंचोळा होत गेलाय आणि तो पुढच्या बाजूला तिकडे बाहेर पडतोय, जिकडे फिलिपाईन्स किंवा जपान किंवा चीनकडे जायला रस्ता मिळतो. त्यामुळं ही चिंचोळी पट्टी म्हणजेच स्ट्रेट ऑफ मलाक्का, म्हणजे मलाक्काची सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आता या स्ट्रेट ऑफ मलाक्कामध्ये आणखी एक महत्त्वाचा देश आहे सिंगापूर, जो जगातला व्यापारावरती अवलंबून असलेला महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे या ठिकाणचं महत्त्व यासाठी आहे की या स्ट्रेट ऑफ मलाक्कामधून जगातला जवळजवळ 40% व्यापार चालतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून फक्त 20% चालायचा, या ठिकाणी तो 40% चालतो. या 40% मध्ये जर आपण म्हटलं भारताचा व्यापार किती, तर भारताचा जवळजवळ 50% व्यापार याच स्ट्रेटमधून चालतो. चीनचा म्हटलं तर त्यांचा जवळजवळ 60% व्यापार याच सामुद्रधुनीतून चालतो. याचं कारण काय आहे, जर तुम्हाला या सामुद्रधुनीतून जायचं नसेल तर तुम्हाला संपूर्ण इंडोनेशियाला वळसा घालून जायला लागेल आणि जवळजवळ तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोचाल जर तुम्हाला
पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं असेल. त्यामुळं जर या मध्य पूर्वेतल्या देशांकडून भारताकडून कुठलाही माल जर चीनमध्ये किंवा जपानमध्ये न्यायचा असेल तर हा शॉर्टेस्ट वे असतो या सामुद्रधुनीमधून गेलात तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता आणि तुमचे पैसे देखील वाचू शकतात. त्यामुळे होणार काय आहे, या भविष्य काळात अमेरिका प्लॅन करते की या इंडोनेशिया बरोबर एक करार करायचा. कदाचित ते काही वर्षात या मलेशिया बरोबर देखील असाच प्रकारचा एक करार करतील, माहिती नाही. पण होणार आहे तर अमेरिका इथं एखादा मिलिटरी बेस किंवा इथं एअर सुपेरियरिटी आपल्याकडे ठेवून, आपला सैन्य तळ ठेवून या सगळ्या भागाला कंट्रोल करू शकते. आणि त्यामुळे होणार नाकेबंदी आहे कुणाची, तर चीनची आणि भारताची. त्यामुळे थोडक्यात हे जो चोक पॉइंट आहे, जो गळा दाबला की संपूर्ण त्या राष्ट्राला जगणं मरणं मुश्किल होऊन जाईल अशी परिस्थिती निर्माण करता येते. म्हणून या चोक पॉइंटला कंट्रोल करायला पाहिजे हे अमेरिकेला आता हॉर्मुझमुळे लक्षात आलं. त्यामुळे कदाचित ही डिफेन्स जी डील जो पॅक्ट होता त्याच्यासाठी घाई केली गेली असेल आणि तो कंप्लीट केला असेल. आता जर भविष्यात कधी चीनला त्रास द्यायचा असेल किंवा भारताला त्रास द्यायचा असेल तर अमेरिका ज्यांचा तिथं कंट्रोल असणार आहे इंडोनेशियामध्ये बसून या स्ट्रेटवरती, ते तिथं बसून या संपूर्ण भागामधून भारताची जहाजं, भारताबरोबर होणारा व्यापार या गोष्टी कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकतील. अशीच गोष्ट ते चीन बरोबर देखील करू शकतील. भारतासाठी आणखी एक फटका यासाठी आहे की भारताचा जो लोएस्ट पॉइंट आहे, म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडचं जे ठिकाण आहे ते या निकोबारच्या बेटांच्या वरती आहे. आणि निकोबार बेटांवरती इंदिरा पॉइंट नावाचा एक पॉइंट आहे, हे देखील आपल्याला माहित आहे, जो भारताचा सगळ्यात दक्षिणेकडचा बिंदू आहे. इथून म्हटलं तर स्ट्रेट ऑफ मलाक्का खूप जास्त लांब नाही आणि भारताने या ठिकाणी या एक निकोबार प्रोजेक्ट निर्माण करायचा ठरवलेला आहे, ज्यामध्ये जवळजवळ 90,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं भारताचा नेव्हल बेस, या सगळ्या गोष्टी करायच्या विचारात भारत आहे. जेणेकरून भारताचा या स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती हा जो स्ट्रेट ऑफ मलाक्का आहे याच्यावरती चांगला कंट्रोल राहील. जर भविष्यात कधी चीनची नाकेबंदी करायची वेळ आली तर भारत आपला जर मिलिटरी बेस इथं ठेवून बसला, जो ऑलरेडी थोडाफार प्रमाणात आहे, तो जर ठेवून बसला तर भारत संपूर्ण व्यापारावरती कंट्रोल करू शकतो. चीनच्या दृष्टीने जो ॲडव्हान्टेज आपण घ्यायचा प्रयत्न होतो तोच ॲडव्हान्टेज आता एक तिसरा देश येऊन तिथं घेण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे अमेरिका, जो भारत आणि चीन दोघांच्यासाठी देखील धोका असणार आहे. त्यामुळं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमुळं अमेरिकेला आणि संपूर्ण जगालाच सामुद्रधुनीचं महत्त्व लक्षात आलंय. व्यापाराची जी चोक पॉईंट्स असतात ते कसे कंट्रोल करायचे आणि त्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे देखील जगाच्या समोर आलंय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. जर अमेरिकेनं हा स्ट्रेट ऑफ मलाक्कावरचा कंट्रोल मिळवला तर खरोखर अमेरिका भारतावरती आणि चीनवरती दादागिरी करू शकतो का, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.